So hello everyone, welcome back to our channel Winners Education. No रट्टा ओनली स्मार्ट स्टडी. सो मुलांनो, आपण काय करत आहोत तर नवोदय व पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वीच्या बेसवरती असलेला सराव पेपर क्रमांक 3 हा तृतीय भाषा इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा पेपर आपण सॉल्व करून घेत आहोत. आणि यामध्ये आपण इंग्रजी विषयाचे सर्व 25 प्रश्न सॉल्व करून घेतलेले आहेत आणि काही प्रश्न आपण बुद्धिमत्तेचे सुद्धा सॉल्व केलेले आहेत. तर बुद्धिमत्तेमध्ये मला वाटतं आपण प्रश्न क्रमांक 37 वरती 36 पर्यंत आपण सॉल्व करून घेतलेले आहे आणि आता चाललेला आहे आपला प्रश्न क्रमांक 37. तर पाहूया प्रश्न क्रमांक 37 काय आहे. खालील चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अचूक पर्याय क्रमांक लिहा. आता बघा, या ठिकाणी मुलांनो कोणत्या प्रकारचं कॉम्बिनेशन या ठिकाणी आपल्याला यूज करायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीचा प्रश्न आल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला त्याचं व्यवस्थित ऑब्झर्वेशन करायचं आहे. बघा बरं काय दिसतंय या ठिकाणी. तर बघा मुलांनो, या ठिकाणी जर आपण व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर पहिले दोन सिम्बॉल आहेत ते बघा, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं चेंज न करता ते जसेचे तसे आपल्याला या ठिकाणी क्रमाने दिसत आहेत. आणि जो तिसऱ्या नंबरचा सिम्बॉल आहे तो काय केलेला आहे, पहिल्या क्रमांकाला आणलेला आहे. तर हे जसेचे तसे ठेवून फक्त आपण जर त्रिकोण इकडे आणला तर बघा, त्रिकोण, सर्कल आणि या ठिकाणी हे आपल्याला अशा प्रकारचं डायमंडचं चिन्ह या ठिकाणी दिसत आहे. तर तिसऱ्या नंबरला काय येईल, शेवटचे दोन आपण काय करायचे आहेत, तसेच ठेवायचे आहेत. पहिले दोन आपण तसेच ठेवायचे आहेत आणि जे लास्टचं आहे ते आपल्याला पहिल्या क्रमांकावरती आणायचं आहे. तर मग बघा या ठिकाणी कसं होईल, पहिले दोन त्रिकोण आणि सर्कल तसंच राहील, त्रिकोण आणि सर्कल, आणि हा जो डायमंड शेप आहे तो 1 नंबरला येईल. तर अशा पद्धतीने डायमंड शेप 1 नंबरला असणारा फक्त एकच ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि तो म्हणजे आहे 4 नंबरचा ऑप्शन. बघा या ठिकाणी सुद्धा आपण काय करू शकतो, व्यवस्थित पाहू शकता तुम्ही. पहिले दोन आपल्याला तसेच ठेवायचे आहेत आणि सर्कल 1 नंबरला आणायचं आहे. तर बघा या ठिकाणी सर्कल 1 नंबरला आलेला आहे आणि पहिले दोन ऑप्शन या ठिकाणी सेम तसेच राहिलेले आहेत. सो अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, अशा प्रश्नांचा सिक्वेन्स या ठिकाणी घ्यायचा आहे. लगेच बघूया प्रश्न क्रमांक 38. आता बघा या ठिकाणी काय करायचं आहे, खालील प्रश्नात चुकीचे पद असणारा पर्याय निवडा. आता चुकीचे पद आपण सर्व पर्याय या ठिकाणी काय करून घेऊया, वाचून घेऊया. गाय, गाढव, शेळी, हरिण आणि मेंढी. जर आपण व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं मुलांनो तर काय दिसेल, तर बघा या ठिकाणी गाय, गाढव, शेळी आणि मेंढी हे सर्व काय आहेत तर पाळीव प्राणी आहेत. आणि हरिण हे काय आहे मुलांनो, या ठिकाणी हरिण हे काय आहे, रानटी वाईल्ड ॲनिमलमध्ये येतात आणि बाकीचे जे आहेत ते काय आहेत, पेट ॲनिमल आहेत. ओके, डोमेस्टिक ॲनिमल. सो बघूया 39 नंबरचा क्वेश्चन काय आहे, चुकीचे पद असणारा पर्याय निवडा. बघा या ठिकाणी खूप इझी आहे मुलांनो. 29, 31, 37, 40, 43 जर आपण पाहिलं तर आपल्याला असं वाटतं की असेंडिंग ऑर्डर आहे, चढत्या क्रमांक आहेत. बट या ठिकाणी खूप इझी आहे. बघा मुलांनो, सर्व नंबर काय आहेत, ऑड आहेत, विषम संख्या आहेत आणि फक्त 40 हा काय आहे या ठिकाणी इव्हन समसंख्या आहे, म्हणून 40 हा काय निघतोय आपला ऑड नंबर या ठिकाणी निघत आहे. बघूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 40. या ठिकाणी काय आहे, साखर. साखर आपण कशामध्ये मोजतो मुलांनो, तर आपण किलोग्रॅममध्ये मोजतो. मग दूध कशामध्ये मोजतो आपण, तर दुधाचं एकक काय आहे या ठिकाणी, लिटर हे आहे, हो की नाही. दुधाचं परिमाण आपण दूध कशामध्ये मोजतो तर लिटरमध्ये मोजतो. ऑप्शन क्रमांक 4 इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, सो बघूया नेक्स्ट क्वेश्चन. आता या ठिकाणी आपल्याला सूचना आहे 41 आणि 43 क्वेश्चनसाठी ही माहिती दिलेली आहे. तर ही माहिती व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आणि जर तुम्हाला खालील प्रश्न डिरेक्टली वाचून त्याचे आन्सर येत असतील तर मग हे नाही वाचलं, नंतर प्रश्नामध्ये वाचलं तरीसुद्धा चालू शकते. बघा 41 नंबरचा क्वेश्चन काय आहे, फक्त क्रिकेट खेळणारा कोण. आता क्रिकेट खेळणारा कोण असा जर प्रश्न आला मुलांनो तर फक्त क्रिकेट खेळणारीच मुलं आपल्याला या ठिकाणी काय करायचे आहेत, लक्षात घ्यायचे आहेत. बघा आता क्रिकेट कोण कोण खेळतं या ठिकाणी, तर विनोद, सचिन आणि राहुल या ठिकाणी क्रिकेट खेळत आहेत. बट जर तुम्ही बघितलं सचिन आणि विनोद यांची नावे फुटबॉलमध्ये सुद्धा आहेत. सो राहतोय कोण, फक्त राहुल. मग या ठिकाणी राहुल हे काय आहे, फक्त क्रिकेट खेळणाऱ्या मुलाचं नाव आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, फक्त हॉकी खेळणारा कोण. आता हॉकी खेळणारे हे सुद्धा सेम असंच करायचं आहे. हॉकी खेळणारे मुलं आपल्याला काय करायचे आहेत, सर्च करायचे आहेत. रॉबिन, सचिन अँड अजय काय करतात, हॉकी खेळतात. बट आपल्याला फक्त हॉकी खेळणारा पाहिजे. सो सचिन तर ऑलरेडी याच्यामध्ये आहे आणि अजय
कुठे आहे? अजय फुटबॉल खेळतो. सो उत्तर काय राहिलं आपलं? फक्त रॉबिन हा फक्त काय करतो? हॉकी खेळतो. आणि वरील तीनही खेळ खेळणारा कोण? तीनही खेळामध्ये आपल्याला कोणाचं नाव दिसतंय? तर सचिन हा आपल्याला सर्व खेळांमध्ये दिसतोय. सो सचिन हे काय आहे? तीनही खेळ खेळणारा मुलगा आहे. सो सचिन इज द करेक्ट आन्सर. बघा लगेच पुढचा प्रश्न घेऊया. क्वेश्चन नंबर 44. दोन भावांच्या आजच्या वयात 9 वर्षाचे अंतर आहे. आणखी 12 वर्षांनी त्यांच्या वयात किती वर्षाचे अंतर असेल? बघा मुलांना अशा प्रकारे जर अंतराचा प्रश्न आला तर म्हणजे सपोज कोणाचंही वय असेल त्यांच्यामध्ये डिफरन्स जेवढा असेल डिफरन्स तेवढाच राहतो. कारण की जर समजा आता या मुलांमध्ये 2 भावांमध्ये 9 वर्षाचं अंतर आहे, तर एका भावाचं जर 1 वर्षाने वाढलं तर साहजिक दुसरासुद्धा काय होणार आहे त्याचंसुद्धा वय वाढणार आहे. सो डिफरन्स दोघांमध्ये जेवढा राहतो तोच कंटिन्यू राहतो. त्याच्यामध्ये 12 वर्ष वाढले किंवा 20 वर्ष वाढले तरीसुद्धा त्यांच्यामध्ये जे अंतर असणार आहे ते काय असणार आहे? सेम तेच राहणार आहे. सो 9च वर्ष या ठिकाणी काय असणार आहे? आपलं आन्सर असणार आहे. बघा क्वेश्चन नंबर 45. कानाला नाक म्हटले, नाकाला ओठ म्हटले, ओठांना गाल म्हटले, तर नथ कशात घालतात असे म्हणावे लागेल. बघा मुलांना या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न आल्यानंतर कोणाला काय म्हटले याचा बिलकुल विचार करायचा नाही. डिरेक्टली आपण काय करायचं आहे? मेन प्रश्नाकडे. नथ कशामध्ये घालतात? आपल्याला माहिती आहे मुलांना, नथ कशामध्ये घालतात? तर नाकामध्ये घालतात. पण त्यांनी त्या लँग्वेजमध्ये नाकाला काय म्हटलेलं आहे? तर नाकाला ओठ म्हटलेले आहे. ओके. सो आपलं काय असेल? ओठ हे उत्तर असेल. ओके. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 46. बघा आता या ठिकाणी आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब ओळखायचं आहे मुलांनो. बघा पाण्यामध्ये ही आकृती कशी दिसेल? तर पाण्यामध्ये कसं दिसतं मुलांनो? तर पाण्यामध्ये फक्त वरची जी बाजू असते ती खाली होते, दिशेमध्ये कोणताही बदल होत नाही. सो हा जो हात आहे तो कुठे आहे? वरती आहे. तर तो पाण्यामध्ये कुठे दिसेल? खाली ह्याच दिशेला. ओके. दिशेमध्ये बदल होणार नाही. सो अशा प्रकारे ह्याच दिशेला असणारा हात आणि त्याचं जे दिशा आहे ती खाली तोंड करून फक्त बघा सेकंड नंबरच्या ऑप्शनमध्ये आपल्याला दिसत आहे. म्हणून सेकंड नंबर इज द करेक्ट करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बघा आता क्वेश्चन नंबर 47 पण पाण्यामधील प्रतिबिंब. सो टी काय होणार आहे? उलटा खाली फक्त त्याच दिशेला एकाच ऑप्शनमध्ये आहे, दिशा चेंज होत नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 ह्याचं काय आहे? आन्सर आहे. बघा 48 नंबरचा क्वेश्चन आहे. तर आरशातील प्रतिमा आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. तर हा प्रश्न मुलांना थोडासा रॉंग आहे, कारण की ह्याचं ॲक्युरेट आन्सर या ठिकाणी कोणतंही नाही आहे. सो हा आपण काय करूया? या ठिकाणी ड्रॉप करूया. हा क्वेश्चन रॉंग आहे. सो क्वेश्चन नंबर 49 बघा या ठिकाणी. आता या ठिकाणी हे आरशातलं हे साईड इकडे जाणार आहे. सो ट्रायंगल आपल्याला इकडे दिसणार आहे. त्याची वरची बाजू वरती आणि खालची बाजू खाली. सो फक्त एकाचमध्ये आहे. क्वेश्चन 2 नंबर इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सो मुलांना आपण काय करूया? या ठिकाणी 50 नंबरचा एक क्वेश्चन घेऊया आणि या ठिकाणी स्टॉप करूया, कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मग मुलं काय करतात? पाहण्याचा कंटाळा करतात. ओके. सो बघूया या ठिकाणी. खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद शोधून त्याचा पर्याय रंगवा. भुंकणे कुत्रा. कुत्र्याचा साऊंड किंवा ध्वनी काय असतो? आवाज काय असतो? कुत्रा भुंकतो. सो हंबरणे म्हणजे कोण हंबरतं? कोणाचा आवाज आहे हंबरणे? तर गाय हंबरणे. ओके. गाय काय करते? तर हंबरते. सो आपण काय केलेलं आहे? या ठिकाणी 50पर्यंत क्वेश्चन कंप्लीट केलेले आहेत. नेक्स्ट राहिलेले क्वेश्चन आपण काय करूया? पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. धन्यवाद.